बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट वेगवान बातम्यांचा आढावा. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त. रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाबे चालकांना दिलासा. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनची विश्रांती. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार. 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने होणार असल्याची माहिती. मुंबईमध्ये आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई. प्रतिदिवस 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मां के नाम यशस्वी या अभियानानंतर शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून आरे कॉलनीमध्ये 5,000 वृक्षांची लागवड. मुंबईमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण. पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी दिली उपोषणाची हाक. मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरामध्ये समुद्रामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू. जुहू कोळीवाडा जेट्टी परिसरामध्ये काल हा तरुण मित्रांसोबत फिरायला गेला असता घडली घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि आयशर टेम्पोमध्ये भीषण अपघात. वाहन चालकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. पुण्यातील भावे हायस्कूल जवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी तर 9 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती. पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघात प्रकरणी कार चालकासह कार मालकालाही अटक. दिगंबर माधव शिंदे असं कार मालकाचं नाव. पुण्यातील सदाशिव पेठेमधील कार अपघात प्रकरणामध्ये जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना पेपरसाठी अजून एक संधी मिळावी. सुप्रिया सुळेंची मागणी. तर शासनानं या सर्व विद्यार्थ्यांचा खर्चही करावा. सुप्रिया सुळेंची एक पोस्ट. निलेश चव्हाणच्या अटकेची इन्साइड स्टोरी. माझाच्या हाती निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला. निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत असल्याची माहिती. शरद पवारांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवलेंची भेट. पुण्यातील प्रयाग रुग्णालयामध्ये त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची केली विचारपूस. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांची भेट. बाबा आढावांचा आज 95वा वाढदिवस. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी घेतली भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुण्यातील 100 मनसेचे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात हे पक्षप्रवेश सोहळा संपन्न. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस. 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी. बार्शीतील साकत गावामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना निलकंठा नदीच्या गुडघ्याभर पाण्यातून काढावी लागली वाट. सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो. बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार. 20 एकर क्षेत्रालाही सिंचन फायदा होणार. पुणेकरांचा पीएमपीएमएल प्रवास आजपासून महागला. 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार. तर दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ. आजपासून नव्या दरांची अंमलबजावणी. दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची. दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन. पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून केला वाढदिवस साजरा. पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील ठेवले बंद. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार. वैद्यकीय गरजा असलेल्या नागरिकांची देखील अडवणूक. बारामतीमध्ये पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. स्टंट करण्यास रोखल्यामुळे अंगावर गाडी घातल्याची माहिती. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये सहभाग. चंद्रकांत पाटलांसह अनेक मान्यवर पारायणामध्ये सहभागी. श्री क्षेत्र रांजणगाव येथे परमपूज्य संकेश्वर पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी महाराजांच्या हस्ते विद्यावाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन पुंड यांना गणेश ज्ञान प्रबोधक उपाधीनं सन्मानित. तर याप्रसंगी मंडळाचे मुख्य विश्वस्त ओंकार देव, अध्यक्ष स्वातीताई पाचुंदकर प्रामुख्यानं उपस्थित. कारागृहातील वस्तू पुरवण्याबाबत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेमध्ये आवाज उठवणार. एकनाथ खडसेंचं वक्तव्य. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करणार असल्याची खडसेंची.
नाशिकच्या नर्सिंग कॉलेजमधील 4 मुलींचा प्राचार्यांकडून विनयभंग. आरोपी वारंवार छातीवर पाठीवर हात फिरवत असल्याचा पीडितेचा आरोप. पोलिसांनी प्राचार्यावर गुन्हा दाखल करत केली अटकेची कारवाई. नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत त्रिकोणी गार्डन बीट मार्शल अंमलदारांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली. हत्येचा प्रयत्न टाळून दोघांचे वाचवले फरार. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया, तर अनेक भागातील पाणीपुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुषपणे मारहाण आणि चटके. पती आझिम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवरही गुन्हे दाखल. प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटामध्ये आढळला कपड्याचा तुकडा. रिसोर्टच्या डॉक्टरांचा प्रताप. संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानं या प्रकरणी आता महिलेकडून संबंधितांवर गुन्हा दाखल. लातूरच्या रेणापूरमध्ये 5 ते 6 जणांच्या मध्यधुंद टोळीकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण. टवाळखोरांचा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडच्या माजल गावात बांधकामाला पाणी देत असताना शॉक लागलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू. कृष्णा सीतरकर असं मयत तरुणाचं नाव. नांदेडमध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी काढलेल्या पैशांची बँकेतच चोरी. 90,000 रुपये तरुणीकडून लंपास. तर तामसा येथील एसबीआय बँकेतील धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडमध्ये पावसाची उसंत. शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीसाठी लगबग. बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्रामध्ये होणार खरीपाचा पेरा. बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये शेतकरी महिलेचा आक्रोश. बाजारात नेण्याआधीच टोमॅटो पीक पावसामुळे उद्ध्वस्त. प्रशासनानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पावसामुळे प्रवाहित. बालाघाट डोंगर रांगातील पाणी या झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरापर्यंत पोहोचतं. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. नागपूर महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार समोर. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गोंदियाच्या देवरीमध्ये 1.6 ग्रॅम एमडी ड्रग्सचा साठा जप्त. या प्रकरणी दोघांना अटक. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू. भंडाऱ्याच्या सिहोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला पोलिसांनी केली अटक. भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी खामाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 3घांचा मृत्यू. एकाच दुचाकीवरून येणाऱ्या तिघेही नागपूरकडून भंडाऱ्याकडे जात होते आणि तेव्हा घडली घटना. भंडाऱ्यातील साकोलीच्या उकारा फाट्याजवळ डस्टर कारनं 2 दुचाकी स्वारांना चिरडलं. राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा चालकानं अचानक रिक्षा वळवल्यानं घटना घडल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. 60 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू. महिलेचा पती गंभीर जखमी, तर घटनास्थळावरून ट्रक चालक पसार. आणि या बातम्या